श्री सिद्धनाथाची ही गजर आरती ऐकायला मिळणे म्हणजे थोर भाग्य आणि ते भाग्य आम्हाला लागले कसं तर ते व्हिडिओ संपूर्ण बघा। तर रामकृष्ण हरी मंडळी मामाची फॅमिली आणि आमची फॅमिली निघाली आहे देवदर्शनासाठी। तर गाडी येताच काकांनी आणि आमच्या पप्पांनी गाडीची सर्व पूजा करून घेतली। गणपती बाप्पा मंगल मूर्ती आणि श्री गणेशाच्या नावानं आम्ही प्रवासाला सुरुवात केली। देवाच्या नामघोषात आणि भजनात सर्वजण तल्लीन होऊन कधी एकदा सकाळ झाली आणि म्हसवड नगरात पोचलो हे कळलंच नाही। गाडीतून खाली उतरताच बघतोय तर आखी म्हसवड नगरी गुलालानं न्हाऊन निघाली होती, कारण आत्ताच देवदीपावलीला नाथसाहेबांचा रथोत्सव पार पडला। त्याच रथाचं दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो। मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत येताच समोर तुम्हाला नाथसाहेबांच्या आणि माता जोगेश्वरीच्या पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य मिळेल। त्याचबरोबर समोर असलेल्या हत्तीचे दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या सभामंडपात प्रवेश केला। सकाळी ठीक 8:30ला नाथसाहेबांची आणि माता जोगेश्वरीची आरती सुरू होती आणि आरतीचे हे शब्द ऐकताच मन एकदम प्रसन्न झाले। त्याचबरोबर नवीन एक ऊर्जा मिळाली। तर आरती होताच गाभाऱ्यात जाऊन नाथसाहेबांचे आणि माता जोगेश्वरीचे दर्शन घेतले। दर्शन घेऊन बाहेर येताच डाव्या बाजूला असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेतले, तसेच उजव्या बाजूला असलेल्या श्री सिद्धनाथाच्या दुनीचे दर्शन घेतले। तर नाथाचे हे मंदिर 10व्या शतकातले असून हेमाडपंथी भव्य दगडी आहे आणि विशेष म्हणजे मंदिरातील भुयारामध्ये श्री काशी विश्वेश्वराचे स्वयंभू शिवपिंड आहे। तर शिवपिंडीचे रक्षक म्हणून श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीचे हे मूळ स्थान मानले जाते। तर भावांनो, व्हिडिओ जर माहितीपूर्वक वाटली असेल तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा। त्याचबरोबर अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्याला जर पाहायचे असतील तर फॉलो मात्र नक्की करा। तर भेटूया चला पुढच्या ब्लॉगमध्ये।